नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन माहिती घेऊन आली आहे. सरकारची परत एकदा नवीन अपडेट आली आहे, ते पण लाडक्या बहिणींसाठीच. आता सगळीकडे लाडक्या बहिणींची चर्चा असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये खूप मोठ्या आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे. आणि सरकार लाडक्या बहिणींचा विचार करत मोठे मोठे निर्णय घेत आहे. आता जसं की मंत्रिमंडळाची पहिल्याच बैठकीतून लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आली आहे. त्याच्याबाबत डिस्कशन झालं आहे त्यांचं. तर आज जे आहे ते महायुती सरकारचा शपथविधी झाला. तर शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. जे शपथविधी घेतला आपले मुख्यमंत्री आता मिळाले आहेत. तर शपथविधीनंतर त्यांनी पहिली जी बैठक घेतली, ती बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. तर या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का, याकडे राज्याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. तर बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका केली आणि जरी आमची पदं बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तर ते काय आहे आपण पाहूयात. तर राज्यात अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा करण्यात येत होते आत्तापर्यंत. तर जुलैपासून या योजनेचा लाभ सुरू झाला होता, महिलांना मिळत होता. म्हणजे महिलांना जुलैपासून 1,500 रुपये जे मिळत होते ते आत्तापर्यंत 7,500 महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. तर आता ते 1,500 नाही तर 2,100 रुपये मिळणार असे आश्वासन चालू होते. तर डिसेंबर महिन्यात चालू होणार आहे. तर आत्तापर्यंत जे आहे ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. तर दरम्यान डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना याच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही जसं की म्हटलं होतं 2,100 रुपये महिलांना देणार, तर त्याच्यामध्ये काय, तर त्यांचं उत्तर काय होतं ते ऐकूयात आपण. तर उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं की आजच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली. तर या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना दिल्या आहेत. तर तातडीनं डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशी सूचना आम्ही केल्या आहेत. तर जो निर्णय घेतला आहे ते फक्त कागदावरच राहिले नाहीत, तर त्याची अंमलबजावणी देखील लगेचच केली आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तर ते काय म्हटलं आणखी की मी पूर्वी जेव्हा CM होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर CM म्हणजे कॉमन मॅन समजायचो. तर आता मुख्यमंत्री आहे तर मी आता स्वतः DCM अर्थात डेडिकेटेड कॉमन मॅन असं समजतो, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर अशी त्यांनी माहिती दिली आहे. जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की आता लाडक्या बहिणींचं पुढचं काय ठरलं आहे. आता मुख्यमंत्री तर निवडून आले आहेत, मुख्यमंत्रीपदाची बैठक झाली आहे, त्याच्याबाबत चर्चा पण झाली आहे. तर आता लाडक्या बहिणींचं काय, तर त्यांनी म्हटलं आहे की जसं आम्ही आश्वासन दिलं होतं 1,500 रुपयाचं ते पण पूर्ण केलं आणि आता जे 2,100 रुपयाचे देणार होते डिसेंबर महिन्यामध्ये तेही लवकरच पूर्ण करणार आहोत, त्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. आणि त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना याचा लाभ झाला नाही त्यांच्यासाठी परत एकदा फॉर्म भरणं प्रक्रिया चालू केली आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर जाऊन नवीन अर्ज करावा, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलं होतं की महिलांनी नवीन फॉर्म भरून अर्ज प्रक्रिया परत चालू दिली आहे. त्याची पण मुदत आहे. तर ती मुदत काय आहे हे लवकरच समोर येईल. त्याची ही अपडेट मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन असे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचं नक्की उत्तर देईल. धन्यवाद.